कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, काय मग काका, झाला का विचार करून? कसला विचार? तुम्ही विचार करत असाल ना, नेत्राने अजून व्हिडिओ कसा नाही दाखवला सगळ्यांना, म्हणून म्हटलं झाला का विचार करून? तुमच्या भाषेत सांगायचं तर मला ना खूप मज्जा येते। गाणं गावंसं वाटतंय मला। काय बरं गाणं आहे तुम्ही गाता ते? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला। आतापर्यंत जो खेळ तुम्ही आमच्याशी खेळत होता, तो खेळ आता आम्ही तुमच्या सोबत खेळतोय। कसं वाटतंय? हे बघ नेत्रा, हे सगळं बंद कर। का? तुला काय हवंय ते देतो। मला माझ्या कुटुंबाचा आनंद हवाय, पण तुम्हाला त्यांचा आनंद बघवत नाहीये ना? पण हरकत नाही, माझ्या कुटुंबाला एकत्र ठेवायला, त्यांना आनंदी ठेवायला मी समर्थ आहे। जो कोणी त्यांच्या आनंदाच्या आड येईल ना, त्याला मी सोडणार नाही। मी तुम्हाला सोडणार नाहीये काका। या घराची सून नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष तुमचा तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार। नेत्रा, हॅलो हॅलो, नाही भिकेला लावलं ना तुम्हाला सगळ्यांना, तर केदार राजाध्यक्ष नाव लावणार नाही, मी सांगून ठेवतोय। नेत्रा, केदारचं खरं रूप काय हे दाखवण्यासाठी खूप मोठा पुरावा मिळाला असतो। हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। पण त्यामुळे केदार जास्त अग्रेसिव्ह नाही होणार ना? नाही, त्याचा हात दगडाखाली आहे। त्याला माहिती आहे सगळ्यांनी हा जर पुरावा बघितला तर काय होऊ शकतं। पण मग काय करायचं आता? मला असं वाटतं की सगळ्यांना बोलवून हा व्हिडिओ दाखवूया। नेत्रा, तू शांत काय आहेस? बाबा बरोबर बोललात तुम्ही। आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय, आणि हा पुरावा सगळ्यांसमोर आणला तर आपण केदार काकांचा डाव त्यांच्यावरती उलटवून लावू शकतो, जिंकू शकतो। पण ह्या सगळ्यात केतकी काकूंचं काय? त्या कायमच्या हरतील। केतकीचा प्रश्न आहेच, तिचं काय आणि कसं करावं तेच कळत नाही। म्हणजे त्यांना खरंच खूप त्रास होईल। केदारने विश्वासघातच केलाय त्यांचा। नेत्रा, मग काय करायचं तू सांग। आपण स्वार्थी नाही वागू शकत। म्हणजे ह्या सगळ्यामध्ये केतकी काकूंना जपणं खूप गरजेचं आहे। पण मग आपल्याकडे इतका मोठा पुरावा आहे तरी शांत बसायचं आपण? नाही मावशी, शांत नाही बसायचं। केदार काकांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय आता आपण शांत नाही बसायचं। पण ह्याचा उपयोग आपण योग्य पद्धतीनेच करायचा। आजपर्यंत तू या घराचं रक्षण केलंयस, तू जो काही निर्णय घेशील तो योग्यच असेल। आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। कार्यकर, जग खूप झपाट्याने बदलतंय। हो सर। नवनवीन टेक्नॉलॉजीज येतात, आपल्याला ते सगळे इन्कॉर्पोरेट करावे लागतील, तरच आपण दिलेल्या वेळात कामं पूर्ण करू शकतो। बरोबर आहे सर। आणि ते जे नवीन इंजिनियर्स आहेत ना, त्यांना पण ह्याच्याबद्दलची आपण माहिती देऊया सर। म्हणजे तुमच्या डोक्यात जी नवीन प्रोजेक्ट्स आहेत ती सक्सेसफुल होण्यासाठी त्यांना जर आपण ट्रेनिंग दिलं ना सर, तर बरं होईल असं मला वाटतं। एक काम करा, 2 दिवसात मीटिंग लाईन अप करा सगळ्यांची। हो सर। आणि आज कलेक्टर सोबत मीटिंग आहे, त्याची फाईल माझ्याकडे पाठवून द्या। सर, फाईल केदार सरांकडे आहे। ओके काका।
काका हा कसला विचार करतोयस एवढा? नाही रे काही नाही. बरं, आज कलेक्टर सोबत मीटिंग आहे माझी. ते गव्हर्नमेंटचे कॉटेजेस बांधायचं जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय त्या संदर्भात. त्याची फाईल तुझ्याकडेच आहे ना? कसली फाईल? काय झालंय काका? काही टेन्शन आहे का? थोडा डिस्टर्ब दिसतोस तू मला. नाही नाही अरे आधी डिस्टर्ब्ड वगैरे नाही आहे. मला फक्त जरा बरं वाटत नाही आहे. म्हणूनच तुला विचारायचं होतं मी घरी जाऊन जरा आराम करू का? तू विचारतो काय आहेस मला? तुला परमिशनची गरज नाहीये. तू मला कधीही न विचारता जाऊ शकतोस काका, प्लीज. केदार सर, तुम्हाला खरंच काय होतंय सर? माझं थोडं डोकं दुखतंय आणि वीकनेस आल्यासारखं वाटतंय. मी ड्रायव्हरला पाठवतो, तो सोडेल तुला. नाही नाही नको, माझा मी जाईन. बरं ठीक आहे. ती फाईल कुठे कार्यकाऱ्यांना सांगून ठेव, ते देतील मला. ती मेघनाने माझ्याकडनं मागून घेतली होती स्टडी करायला. ओ कार्यकर, मेघनाकडून ती फाईल मागवून घ्या. नाही मेघना ऍक्च्युली आज आल्या नाही आहेत ऑफिसला. आधी माझं डोकं खूप गरगरतंय. खरंच मी निघू का? ओके, थँक्यू. सावकाश जा. कार्यकर, मेघना फाईल घरी घेऊन गेली. फाईल नसेल तर मीटिंगच नाही होणार कार्यकर. हो ना सर. एक काम करा, त्यांना फोन करा. आपण त्यांच्या घरी जाऊ, जाताना फाईल कलेक्ट करून जाऊ. ओके सर. हा बोल. मला ना तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. काय झालं? कसली बातमी? नाही नाही नाही, खरं तर बातमी असं नाही म्हणता येणार. मला तुम्हाला सावध करायचंय. तयार राहा काका. तयार राहा? कशासाठी? हो हो हो. काय किती घाबरताय? मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, मी ना आपल्या घराचा एक ग्रुप बनवणार आहे आता लगेच. आणि त्या ग्रुपवर आपल्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती असणार आहे. आणि मग तुमचा तो व्हिडिओ आहे ना, तो मी त्या ग्रुपवरच टाकेन. म्हणजे कसं, सगळ्यांना एकत्रच तो व्हिडिओ बघताय, बरोबर ना? मग काय, जे व्हायचं ते होईल. कसं आहे काका, या सगळ्याचे मुख्य सूत्रधार तुम्ही आहात. म्हणून सगळ्यात आधी त्या ग्रुपवर मी तुम्हाला ऍड करणार. तुमचा मान येतो. बस एवढंच सांगायचं. ठेव. हॅलो हॅलो नेत्रा. हॅलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.